नमस्कार, मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, दाभोलकर कोण होते या सिरीजच्या 8व्या भागाकडे आपण आता वळूया। यापूर्वी आपण 7 भाग पाहिले। 7व्या भागात आपण पाहिलं की सीबीआयचा तपास अधिकारी सुभाष रामरूप सिंग यांनी 2 पंचनामे आणि त्याच्या वेळा यामध्ये कसे अद्भुत चमत्कार केले होते। आता आपण 8व्या भागाकडे वळू। तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मंडळी, या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नाही केलं तरी चालेल, पण या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा। एक हिंदू म्हणून, हिंदुत्ववादी म्हणून मला जे काही भोगावं लागलं, माझ्या कुटुंबाला भोगावं लागलं, ते प्रत्येक हिंदूपर्यंत पोचलं पाहिजे। आम्ही जात्यात होतो, कोणीतरी सुपात असणार आहे, त्यासाठी जागृती आवश्यक आहे। असो, आपण 8व्या भागाकडे वळू। मंडळी, एक गमतीशीर मुद्द्यावर मी आज चर्चा करणार आहे, ती अशी की नरेंद्र दाभोलकर हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला जाण्यापूर्वी पुणे पोलीस त्याचा तपास करत होते आणि त्यावेळेला गुलाबराव पोळ हे पुण्याचे पोलीस आयुक्त होते। आणि हे गुलाबराव पोळ जास्त चर्चेत आले ते एका स्टिंग ऑपरेशनमुळे। आशिष खेतान नावाच्या एका पत्रकाराने एक स्टिंग ऑपरेशन केलं, ते आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे बरं का। पुन्हा मनीष ठाकूर नावाच्या मूळचा पोलीसच होता बहुतेक, तर त्याच्या अंगात आत्मे येतात असं काहीतरी होतं आणि मग त्याच्या अंगात दाभोलकरांचा आत्मा बोलवला गेला आणि मग त्या दाभोलकरांच्या आत्म्यानी दाभोलकरांना कुणी मारलं, कसं मारलं वगैरे 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 माहिती त्यावेळेला दिली आणि त्याचं स्टिंग ऑपरेशन त्या आशिष खेतांनी केलं होतं। ते आजही यूट्यूबवर उपलब्ध आहे बरं का मंडळी, आवर्जून पहा। आणि मग साहजिकच माध्यमात गदारोळ झाला आणि मग तडकाफडकी त्यांची बदली झाली आणि मग ती बदली मान्य नसल्यामुळे गुलाबराव पोळांची बदली झाली आणि ती बदली मान्य नसल्यामुळे त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असं नंतर सांगण्यात आलं। प्रत्यक्षात तसं काही नव्हतं, त्या स्टिंग ऑपरेशनचाच तो परिणाम होता असं माननीय सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा माध्यमांना सांगितलं होतं। त्याचाही व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे। पण मंडळी, हे सगळं एक माध्यम म्हणून, बातमी म्हणून त्या अँगलने आपण पाहिलं ऐकलं असेल। माझा मुद्दा थोडा वेगळा आहे मंडळी। काय ना, एरवी सत्यनारायणाची पूजा असली की एडी चोटी से विरोध करायला हे अन्नीसवाले आणि पुरोगामी आणि असे सगळे येत असतात। पण मग दाभोलकरांच्या हत्येनंतर त्यांचे खुनी शोधण्यासाठी प्लॅनचेट सारखा एक, काय म्हणजे आता अपराध म्हणावं की नाही मला माहिती नाहीये, कारण काय आहे ना, प्लॅनचेट सारखी गोष्ट म्हणजे आत्माच बोलवणं, इतकं गंभीर काही काही घडून सुद्धा अन्नीसवाले आणि दाभोलकरांचे कुटुंबीय यांनी आजपर्यंत अशी कधी मागणी केली नाही बरं का की जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत त्या सगळ्या संबंधितांवर गुन्हे दाखल करा वगैरे। कदाचित त्याला ते विवेक म्हणत असतील, पण एरवी शनीच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या किंवा अमुक ठिकाणी प्रवेश द्या किंवा सत्यनारायण पूजा हे थोतांड आहे, दत्तासारखा 3 तोंडाचा देव कधी असतो का, अशा सगळ्या हिंदू धर्माशी संबंधित बाबींवर जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा हे बोंब मारणारे प्लॅनचेट बद्दल मात्र बोलायला तयार नाहीत। प्लॅनचेट करणाऱ्यांवर त्या कायद्याअंतर्गत गुन्हे आजपर्यंत दाखल झालेले नाहीत। अन्नीस आणि पुरोगामींनी कधी मागणी केलेली नाही, दाभोलकरांच्या कुटुंबियांनी कधी मागणी केलेली नाही। खरं तर मंडळी, दाभोलकरांची हत्या झाल्यानंतर जिथे जिथे तोड उघडायला व्यासपीठ मिळालं तिथे तिथे व्यासपीठ म्हणलं बद्दल मी क्षमा मागतो बरं का, कारण व्यास म्हणजे पुन्हा हिंदू धर्म आला आणि यांचं जमत नाही। त्यामुळे जिथे जिथे संधी मिळाली असं म्हणू, तिथे तिथे यांनी असं वारंवार बोंबलून सांगितलंय की माणूस मेला तरी विचार मरत नाहीत। अरे पण मग ज्या दाभोलकरांनी आत्मा, भूत, प्रेत, प्लॅनचेट या गोष्टीला आयुष्यभर विरोध केला, त्या दाभोलकरांचे खुनी शोधण्यासाठी प्लॅनचेटच केलं जात असेल आणि त्या बाबतीत मात्र सोयीस्करपणे अन्नीसवाले आणि दाभोलकर कुटुंबीय डोळेझाक करत असतील, तर मग माझं असं स्पष्ट मत आहे की ज्यांनी कोणी दाभोलकरांना मारलं त्यांनी त्यांचं शरीरच मारलं, पण प्लॅनचेट सारख्या गोष्टी करून दाभोलकरांचा विचार मारण्याचं काम जे कोणी केलं प्लॅनचेटच्या नावाखाली,
त्यांच्यावर मात्र दुर्दैवाने कारवाई होणार नाही आणि अंनिसवाले आणि त्यांचे कुटुंबीय दाभोळकरांचे हे आजपर्यंत तशी मागणी करताना दिसत नाही. असो, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण गंमत या गोष्टीची वाटते हो की कुठल्या तरी रस्त्यावर अपघात होत होते म्हणून कुणीतरी एक शांतीचा विधी केला तर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, पण दाभोळकरांचे खुनी पकडायला कुणी प्लॅनचेट केलं त्यांच्यावर आजपर्यंत गुन्हाच दाखल झालेला नाही. प्रश्न पडतो, कोण होते, कोण आहे दाभोळकर, की त्यांनी आयुष्यभर ज्या गोष्टीला विरोध केला त्याच गोष्टीचा उपयोग त्यांचे मारेकरी पकडायला धडधडीतपणे केला जातो, पण त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. असो, तुर्तास इथेच थांबतो आणि पुन्हा पुढच्या भागात एका नवीन मुद्द्याला हात घालतो, नवीन मुद्द्यावर चर्चा करू. तोपर्यंत नमस्कार. जय हिंदू राष्ट्र.